समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी भक्ती करत असताना बरेचसे लोक हे मांसाहार करतात. मग मांसाहार करणाऱ्या लोकांना स्वामी कसे स्वीकारतात? तर एक साधा भक्त होता. तो स्वामींवर खूप प्रेम करायचा, रोज नामस्मरण करायचा. पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत टोचत राहायची. तो सतत मांसाहार करायचा. त्यामुळे त्याला असं वाटायचं की स्वामी आपल्याला स्वीकारतात की नाही. आता अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे, काही मानायचे. सेवा करायची असेल तर सर्व नियम पाळायला पाहिजेलात. पण श्रद्धा देखील महत्त्वाची आहे. आणि त्या भक्ताच्या मनात सतत अपराधीपणा यायचा. स्वामींच्या फोटोसमोर तो बसायचा. एकीकडे शांतता मिळायची, पण दुसरीकडे मनात त्याच्या प्रश्न उठायचे की आपण मांसाहार करत आहे आणि आपण स्वामी सेवा करत आहे, तर आपण स्वामी सेवा करू शकतो का? मग एक दिवस तो मंदिरात गेला. लोक तिथून निघून गेल्यावर तो एकटाच शांतपणे बसला आणि आपोआपच त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. स्वामी, मी चुकत असेल तर मला मार्ग दाखवा. त्या क्षणी त्याला मंदिरात एक वेगळी शांतता जाणवली. काही आवाज येत नव्हता. मनात जणू उत्तर म्हटलं ते मनातून असते. आणि त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाला. तो स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःकडे समजून पाहू लागला. तो सेवा करत राहिला. मंदिर साफ करणे, गरिबांना मदत करणे, स्वामींचे नाम रोज घेणे. मनातील प्रश्न अजून पूर्ण संपला नव्हता. एका रात्री त्याला विचित्र स्वप्न पडले. तो एका मोठ्या रस्त्यावर चालत होता. आजूबाजूला अनेक लोक होते, काही धार्मिक, काही साधे, काही चुका करणारे, पण सगळ्यांच्या पुढे स्वामी चालत होते. स्वामी सर्वांना सारख्याच नजरेने पाहत होते. त्यांना धडधडत्या मनाने स्वामींना विचारले, मी तुमच्याजवळ राहू शकतो का? तर स्वामी हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, जवळ येण्यासाठी मन लागतं, शरीराची सवय नाही. अचानक त्याची झोप उडाली. सकाळी उठल्यावर त्याला आतून हलकंसं वाटू लागलं. कदाचित स्वामी शिक्षण देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी असतात. त्या दिवसानंतर तो स्वतःवर जबरदस्ती करू लागला नाही, पण प्रत्येक कृती करताना तो जागृत राहू लागला. तो विचार करू लागला, मी स्वामींसाठी काय बदल करू शकतो? हळूहळू त्यांच्यात शांतता वाढू लागली. भांडण कमी होऊ लागले, कामात लक्ष लागायला लागलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्याला कळून चुकलं की सेवा म्हणजे बाहेरून बदल दाखवले नाही, तर आतून परिवर्तन होणे महत्त्वाचं आहे. आतून आपली परिवर्तन झालं पाहिजे. आता स्वामींच्या त्या स्वप्नानंतर भक्ताचे मन जरा शांत झाले. आयुष्यातील परीक्षा थांबल्या नव्हत्या. काही दिवसांनी अचानक त्याच्या कामात मोठं नुकसान झालं. घरात पैशाची अडचण भासू लागली आणि ज्या लोकांना तो आपले समजायचा तेही लोक त्याला दूर करू लागले. दिवस अगदी तणावात चालला होता. पैसा नसल्यावर जगात कोणतीही किंमत नाही याची देखील त्याला जाणीव झाली. अशा वेळी त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, कदाचित मी स्वामींच्या मार्गाला योग्य नाही का? म्हणून हे संकट माझ्यावर ओढाले आहे का? यावेळी तो पळून गेला नाही. तो रोज रात्री स्वामींच्या कोठोसमोर बसून फक्त एकच गोष्ट म्हणायचा, मला शक्ती द्या. त्याला जाणवू लागले की पूर्वी तो सेवा करत होता उत्तर मिळवण्यासाठी, पण आता तो सेवा करत होता स्वतःला सावरून ठेवण्यासाठी. एकदा तो खूप निराश होऊन रस्त्यावर चालत होता. मनात काळजी, डोळ्यात पाणी. अचानक एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला आणि सहज म्हणाला, विश्वास ठेव, संकट संपतं. एवढं बोलून तो निघून गेला. फक्त थोडा वेळ थांबला. त्या चेहऱ्याला स्वामींची झलक दिसली. घरी आल्यावर तसं मन विचित्र शांत झालं. त्या रात्री त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं. स्वामी एका समुद्रकिनारी बसले होते. भक्ताने विचारलं, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का? स्वामी त्याला शांतपणे म्हणाले, परीक्षा म्हणजे दूर जाणे नाही, तर मजबूत होणे. सकाळी उठल्यावर त्याला जाणवले की संकट असूनही तो आधीपेक्षा जास्त स्थिर आहे.
हळूहळू त्याने आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केला. आई वडिलांशी शांतपणे बोलून गरजूंना तो मदत करू लागला. स्वतःवर राग न काढणे. त्याच्या मनात आता एक नवीन समाज वाढू लागली. समज वाढू लागली. आणि स्वामी सेवा म्हणजेच काय, तर स्वामींना पूर्ण समर्पित होणे. आता स्वामींनी कधीच त्याला घाबरवलं नाही, उलट प्रेमाने विचार करायला लावलं. दिवस पुढे गेले तसे त्याचे आयुष्य देखील छोट्या छोट्या चांगल्या त्याच्या आयुष्यात घटना घडू लागल्या. त्याचे अडकलेले पैसे मिळू लागले. घरातील वातावरण शांत झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात भीती होती ती कमी होऊ लागली. स्वामी बाहेर नाहीत, ते आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये आहे. आणि ज्या दिवशी त्यांनी हे स्वीकारलं त्या दिवशी त्याला आपण पहिल्यांदा म्हणजे खरी शांतता त्याला मिळाली. त्याच्या श्रद्धेला पूर्णपणे बदलून टाकणारा होता तो काळ. पुढे जात होता. भक्ताची श्रद्धा वाढत होती. पण एक दिवस अशी घटना घडली की त्याच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी तो खूप थकलेला होता. दिवसभर कामात अडचणी, मनात ताण आणि रात्री घरी येऊन तो शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्याने काही मागितलं नाही स्वामींना, फक्त शांतपणे डोळे मिटले. अचानक त्याला जाणवले की जणू खोलीत एखादी ऊर्जा आहे. मन शांत होत गेले आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू लागले. त्या क्षणी त्याच्या मनात एक स्पष्ट विचार आला, तू स्वतःला दोष देत राहिलास, पण मी तुला कधी नाकारलं नाही. त्याने धसकून डोळे उघडले, पण आजूबाजूला कोणी नव्हते. तरीही त्या अनुभवाने त्याचे मन हलले. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला. तिथे एक साधू शांतपणे म्हणाले, सेवा म्हणजे प्रेम, भीती नाही. हे ऐकताच त्याला वाटलं स्वामी स्वतः त्याच्याशी बोलत आहे. त्याने त्या दिवसापासून स्वतःवर कठोर निर्णय लादणे बंद केले आणि मनाने प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारला. म्हणजेच काही आठवड्यात त्याच्या सवयी आपोआप बदलायला लागल्या. ज्या गोष्टीबद्दल त्याची आधी द्विधा परिस्थिती होती किंवा झाली होती, तर ती आता शांतपणे कमी होऊ लागली. त्याला जाणवले की मनामध्ये जबरदस्तीने नाही, तर अंतर्मनातून बदल होत असतो. एक दिवस तो आपल्या मित्रासोबत बसला असताना त्यांनी सहज मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये अपराधीपणा नव्हता, फक्त शांत समाधान होतं. त्याला कळालं की स्वामींनी त्याच्याकडून काही हिसकावून घेतलं नाही, पण हा बदल मात्र स्वामींनी घडवून आणला आहे. आणि त्याने फक्त त्याला म्हणजे स्वतःला समजून घ्यायला शिकवलं. त्या रात्री स्वप्न पडलं. स्वामी हसत म्हणाले, जेव्हा मन बदलतं तेव्हा सवयी स्वतः मागे राहतात. सकाळी उठल्यावर त्याला इतकी शांतता वाटली की जणू आयुष्यभराचा भार उतरला होता. आता तो इतरांनासुद्धा सांगू लागला की स्वामी सेवा करण्यासाठी परिपूर्ण असणे गरजेचे नाही. अपूर्ण माणूस सेवेतून पूर्णत्वाकडे जाऊ शकतो. त्याने अनुभवले की स्वामींची खरी कृपा म्हणजेच माणसाला हळूहळू योग्य दिशेला नेणे. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण त्याला घाबरवत नव्हती, कारण त्याला खात्री होती की स्वामी त्याच्यासोबत आहेत. आणि त्याच्या मनात आता एकच भावना उरली होती, ती म्हणजे फक्त आणि फक्त कृतज्ञता. भक्तांनो, स्वामी सेवा ही करत असताना नियमापेक्षा आपला विश्वास, आपला श्रद्धा ही स्वामींवर असली पाहिजे. आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि निस्वार्थीपणे आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून सेवा केली पाहिजे. असं म्हणायला नाही पाहिजे की मग मांसाहार करतोय, मग मी सेवा कशी करू. स्वामींच्या हातात असतं. कुठलीही गोष्ट पटकन आपण स्वीकारू शकत नाही. जर एखादा व्यक्ती जर चहा प्यायची त्याला सवय असेल तर तो पटकन चहा सोडणार नाही. परंतु जर हळूहळू त्या व्यक्तीला जर त्यामधील काही दोष दिसू लागले तर हळूहळू त्याचे चहा कमी होत जातो. परंतु एखादा जर बदल आपल्याला स्वीकारायचा असेल तर तो आपण लगेच स्वीकारत नाही, त्याला वेळ लागतो. म्हणून स्वामींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तू जरी मांसाहार करत असेल तर माझी सेवा कर. तुझ्यामध्ये बदल घडवून आणणे हे माझं काम आहे. आणि तू नक्कीच
एक एक स्टेप अशी येईल की त्या ठिकाणी तू मांसाहार करण्याचा मनातून विचार काढशील. अशा पद्धतीने आपण स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची भक्ती केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.